विषाद वाटला, जे घडलंय, जे चाललंय, जे चालू आहे, जे घडून गेलं, त्याच्याबद्दल जर आपल्या हातून काही कळत नकळतपणे चुका झाल्या असतील किंवा जाणीवपूर्वक जर चुका झाल्या असतील आणि त्याबद्दल आपल्याला काही खेद वाटत असेल, खंत वाटत असेल, याचा अर्थ विषाद वाटत असेल, तरच या ठिकाणी विकास होणार आहे. विकास याचा अर्थ सुधारणा होणार आहे. तरच या ठिकाणी अपेक्षित अशा पद्धतीचं संघटन उभं राहील, अपेक्षित अशा प्रकारचं सांघिक बळ उभं राहील, अपेक्षित अशा प्रकारचं भविष्यातल्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यश मिळेल. न पेक्षा सगळं गुडी 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 गुडी, छान छान, अच्छा अच्छा, ओके ओके, सुंदर, फर्स्ट क्लास, तर मग त्याचे रिझल्ट असे फर्स्ट क्लासच येत राहते. काय वाटतं आम्हा नेत्यांना, काय वाटतं आम्हा पदाधिकाऱ्यांना की आम्ही जे काही करतोय, आम्ही जे काही वागतोय, त्याचं काही सर्वसामान्य माणसाचं त्याच्यावर काही लक्ष नाही. सामान्य शिवसैनिक काय सजग नाही, तो जागरूक नाही, तो जागरूक आहे, तो सजग आहे. त्याचं कारण असं आहे, यातले कितीतरी असे लोक आहेत की ज्यांनी आजची शिवसेना बघितलेली आहे, पण कितीतरी असे लोक आहेत ज्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेबांची शिवसेना, त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना बघितलेली आहे. ज्या काळामध्ये गावच्या ग्रामपंचायतीपासून, पोस्टामधला पोस्टमन पासून दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत एकाच पक्षाचं संघटन होतं, एकाच पक्षाची सत्ता होती, एकच पक्ष हा सर्व दूर पसरलेला होता. आज कदाचित भारतीय जनता पार्टी शिवसेनेला वाकुल्या दाखवत असेल, शिवसेनेला हिंदुत्व शिकवत असेल, शिवसेनेच्या संघटनेची चेष्टा करत असेल, टिंगलटवाळी करत असेल, पण त्या बलाढ्य शक्तीपुढं, बलाढ्य ताकदीपुढं जर या महाराष्ट्रामध्ये पहिला ताकदीनं उभा राहिला जर कोण असेल आणि आज जे सत्तेवर आहे त्यांना सत्तेवर आणण्याकरता म्हणून आपल्या छातीचा कोट केला असेल, घामाच्या ठिकाणी प्रसंगी आपल्या रक्त व्हायला असेल, घराच्या ऐवजी अनेकांनी जेलमध्ये त्या ठिकाणी काढली असतील, ती बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी काढली म्हणून आजचे दिवस त्यांना. आणि म्हणून ती जी शिवसेना बघितली ज्यांनी, ती शिवसेना उभी करण्याकरता म्हणून मी जे सांगितलं ते सगळं काही भोगलं. स्वतःच्या संसारावर, स्वतःच्या घरादारावर अनेकांनी तुळशीपत्र ठेवलेली आहे. मगाशी सुरेश कदम म्हणाले, सुरेशराव कदम म्हणाले, ते बरोबर म्हणाले. आजही तो कार्यकर्ता, आजही तो पदाधिकारी, आजही तो शिवसैनिक संघटनेकरता आजही आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवू नये आणि ठेवायला तयार आहे. पण आमच्यासारखे पदाधिकारी, आमच्यासारखे नेते आज काय करतायत? स्वतःचा संसार चालवण्याकरता, स्वतःचं कुटुंब चालवण्याकरता आपला किस्सा कुठला नेता ओला करतोय, आज हा नेता ओला करतोय, उद्या तो नेता ओला करतोय. त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? कशी संघटना उभी राहणार? आणि म्हणून सत्य स्वीकारून सामोरं गेलं पाहिजे. आम्ही काय धंदे करतो ह्याचं लक्ष लोकांचं आमच्याकडे आहे. लोक कधी जीवाची बाजी लावतील संजयराव? आम्ही जेव्हा प्रामाणिक असू, आमच्यामध्ये खोट नसेल, आम्ही रस्त्यावर अर्ध्यात जर कोणाला सोडणार नसू, प्रसंगी आम्ही त्याच्या पुढे उभं राहणार असू, तर आमचा सहकारी म्हणेल तुम्ही मागे व्हा, मी माझ्या छातीवर पहिला वार घेतो. त्याला त्याच्या नेत्याबद्दल त्याला विश्वास असला पाहिजे आणि याच्याशिवाय पर्याय नाही. शिवसेना हा मुळात धगधगता निकारा आहे. शिवसेनेचं काम करायचं म्हणजे ही अग्नी परीक्षा गेले 56 वर्ष सातत्यानं सुरू आहे. ही संपलेली नाही, ही संपणार सुद्धा नाही. या निखाऱ्यावरूनच तुम्हाला वाटचाल करावी लागणार आहे, चालावं लागणार आहे. पाय ओढले म्हणून रडून चालणार नाही. पण कधी
आम्ही जर आमच्या सहकार्यांना सांगू याच्यावरून तू चालत जा आणि आम्ही जर पुढे मागच्या मागे पळणार असेल तर तो पहिल्यांदा बघेल माझा मागे नेता आहे का, तर तो धाडस करेल, नाही तर मरू दे म्हणेल तो. आणि म्हणून आम्ही काय वागतोय ह्याचा आत्मपरीक्षण आम्ही केलं पाहिजे. पूर्वी साधारणपणे एका पदावर एक शाखा प्रमुख 3 वर्ष राहिला की दुसऱ्या शाखा प्रमुखाला संधी मिळायची आणि म्हणून दुसरा शाखा प्रमुख संधी मिळण्याकरता स्पर्धा करायचा, तो कामाची स्पर्धा करायचा की मला आता पुढचा चान्स मला मिळाला पाहिजे. दोघे तिघे रेसमध्ये असायचे. आता शाखा प्रमुख झाला किंवा कोण पदाधिकारी झाला की त्याला माहित आहे त्या जो कोणी इच्छुक असेल कशाला मी मरू, हा आता कायमचा बसला 10 वर्ष बघायलाच नको, हा त्यांनी नांगर टाकलाच होता. आणि म्हणून त्यातली जी काही ईर्ष्या होती, एक स्पर्धा होती, त्याच्यामध्ये एक जिद्द होती, ती संपली. ही अधोगती आता थांबवणं कठीण जाणार आहे. जरा काय बोललं की तो रुसायला मोकळा, केलं काय नाही तो प्रामाणिकपणे कबूल करत नाही. तर बा माझी चूक झाली म्हणून मला कोणतरी बोलला हे मान्य तो करायला तयार नाही. माझा अपमान झाला, माझा अपमान केला. अरे पूर्वी नेते असे आम्हाला हडीस करायचे. एक नेते मी आता नाव घेत नाही, बिचारे हयात पण नाहीये. नुसतं ते कोणाकडे वस्तीला असतील तर राहायला गेलो तर हाकलून लावायचे. तुम्हाला लाज वाटत नाही का इथे येतात? पण पुन्हा निसंगासारखं निर्लज्जासारखं पक्षाचं काम घेऊन पुन्हा असतील तिथं जायचं. आता नुसतं बघितलं नाही म्हणजे ह्याने बघितलं नाही तरी चालेल, पण आमदारां खासदारांनी बघितलं नाही हल्ली जरा मस्ती झाली. ह्याला बघतच नाही आमच्याकडे, म्हणजे त्याचं लक्ष नसलं तरी चालेल. आणि म्हणून कर्तव्याची जाणीव करून देणं महत्वाचं आहे. इतर पक्ष आणि शिवसेनेची थाटणी वेगळी आहे, याची जाणीव करून देण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही काय करतोय, आम्ही काय उद्योग करतोय, आम्ही कुठून काय वसुली करतोय याच्यावर लोकांचं लक्ष आहे. व ते म्हणतात जर तो वसुली करतोय तर मी खिशातले कशाला घालू. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाढवण्याचे प्रयत्न केला ते आजही बहुसंख्य लोक आहे आमच्या पिढीतले, ते तळमळत आहेत, ते तडफडत आहेत, ते बिचारे हातपाया पडतायत. कोण ऐकतो त्यांचं? कोणी ऐकत नाही. आणि म्हणून या गोष्टी ज्या काय आहे त्याच्यामध्ये सुधारणा झाली तर मला वाटतं खूप चांगलं होईल अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि म्हणून आमच्या नेत्यांच्यावर आमच्या लोकांचं लक्ष आहे. हे नेत्यांनी पूर्ण समजून, नेत्यांनी आता आमच्यासकट सगळे पदाधिकाऱ्यांनी हे समजून जावं की आमच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे, आम्ही काय करतोय. मग ते तोंडावर बोलत नसतील, कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल हे बोललं की चांगलं आहे, पण त्याला खरं काय तेही त्याला माहिती आहे. याची जाणीव ठेवावी. आणि पदांचं म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला वाटतं जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील. त्यापेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली, काँग्रेस झाली. वेदना होता हे बोलताना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.